श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखींनो, सखी मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. घरात कितीही साफसफाई केली तर कपाटातील कपड्यांचा पसारा हा प्रत्येक गृहिणीसाठी एक डोकेदुखीचा विषय असतो. एक बाजूला कपाट व्यवस्थित लावले की दुसऱ्या बाजूला एखादा कपडा काढताना संपूर्ण रचलेले ढीग खाली येतो. अनेकदा कपाटात जागा कमी पडते आणि कपाटाचे मात्र मावंत नाहीत. मैत्रिणींनो, आज आपण कोणत्याही फालतू गोष्टीकडे न सांगता थेट 10 सोप्या ट्रिक, शून्य बजेट ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या वापरातून तुम्ही कपाटात कमी जागेत दुप्पट कपडे अतिशय सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज करू शकतात. 5 आणि 8 नंबरचा मुद्दा तुमच्या साड्या खराब होण्यापासून वाचवेल. त्यापुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मेन मुद्द्यांकडे वळू. 90 दिवसांचा नियम. कपाटाचा आवरावर करताना सर्वात आधी कपड्यांचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी 90 दिवसाचा नियम वापरा. कपाटातील असे कपडे बाजूला काढा जे तुम्ही गेल्या 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात एकदाही घातले नाही. अनेकदा आपले वजन बदलल्यामुळे, फॅशन गेल्यामुळे किंवा आवडत नसल्यामुळे काही कपडे कपाटात फक्त जागा अडकवून पडलेले असतात. तोपर्यंत न वापरतात कपडे कपाटातून बाहेर काढत नाही तोपर्यंत नवीन कपड्यासाठी जागा होणार नाही. हे कपडे वेगळे करा आणि कोणालाही गरजूला देऊन टाका. रिसायकल करा. त्यामुळे कपाटातील 30% जागा लगेच मोकळी होईल. 2. उभ्या घड्या घालण्याची पद्धत. आपण सामान्यतः कपड्यांची घडी करून ते एकावर एक रचून ठेवतो. या पारंपरिक पद्धतीमुळे खालचा कपडा काढताच वरचे सगळे कपडे विस्कटतात. याऐवजी आजपासून कपड्याची व्हर्टिकल म्हणजे उभी घडी घालण्याची पद्धत सुरू करा. टी-शर्ट, जीन्स, लहान मुलांचे कपडे किंवा घरगुती वापरायचे कपडे अशा प्रकारची घडी करा ते की कपाटाच्या ड्रॉवरमध्ये किंवा सेल्फवर उभ्या स्थितीत राहतील. त्यामुळे कपाट उघड्याबरोबर तुम्हाला सर्व कपडे एकाच नजरेत दिसतात. एक कपाटाला काढताना शेजारचा दुसरा कपडा अजिबात विस्कटणार नाही आणि कपाटाची उंची पूर्णपणे वापरली जाते. 3. साड्यांसाठी सुती कव्हरांची वापर. सिल्क, पैठणी, सालू आणि डिझायनर साड्या कपाटात कधीच उघड्यावर ठेवू नका. प्लास्टिकच्या कव्हरमध्ये ठेवू नका. प्लास्टिकच्या कव्हरमध्ये ओलावा निर्माण होऊन साड्यांची झरीचे काम काठे पडते, खराब होते. साड्या नेहमी सुती कपड्यांच्या कव्हरमध्ये किंवा जुन्या सुती ओढणीमध्ये गुंडाळून ठेवा. कॉटनमुळे हवेत जे व्यवस्थित होते, त्यामुळे साड्यांचा कुबट वास येत नाही आणि वर्षानुवर्ष नव्यासारखे राहतात. एका कव्हरमध्ये एकाच वेळी 2-3 साड्या ठेवल्याच्या जागी बचत होते आणि साड्या सुरक्षित राहतात. 4. मॅचिंग ब्लाऊजवर पेटिकोट आणि साडी एकत्र ठेवणे. सणासुदीच्या वेळी किंवा ऐनवेळी बाहेर जाताना साडी मिळते पण तिच्या मॅचिंग ब्लाऊजवर किंवा पेटिकोट सापडत नाही. तो शोधण्याचा वापर आपला अर्धा तास वाया जातो आणि संपूर्ण कपाटाला पसारा होतो. हा त्रास टाळण्यासाठी जेव्हा तुम्ही साडीची घडी घालता तेव्हाच तिथे मॅचिंग ब्लाऊज आणि पेटिकोट साडीच्या आतल्या बाजूला व्यवस्थित घडी करून ठेवा. त्यामुळे जेव्हा तुम्ही साडी बाहेर काढाल तेव्हा संपूर्ण थेट एकाच वेळी तुमच्या हातात येईल. कपाटात शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही आणि तुमची वेळ, ऊर्जा दोन्ही वाचेल. 5. एकात एक हँगर जोडण्याची जादुई ट्रिक. जर तुमच्या कपाटात कपडे लटकवण्यासाठी कमी जागा असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी वरदान ठरेल. कोल्ड्रिंकच्या बाटलीचे हे प्लास्टिक रिंग असते. जुन्या चेनची हुक असते ती एका हँगरच्या हुकमध्ये अडकवा. आता त्या हँगरमध्ये दुसऱ्या हँगरचा हुक अडकवून व्हर्टिकल लेअर तयार करा. अशा प्रकारे दुसऱ्या एका हँगरच्या खाली दुसरा आणि तिसऱ्या खाली तिसरा असे 3-4 हँगर एकाच सरळ रेषेत लटकवू शकता. त्यामुळे एका हँगरच्या जागेत कपाटात 4 कपडे सहज मावतील आणि जागेची प्रचंड बचत होईल. 6. जुन्या बूटच्या किंवा साहित्याचा बॉक्स. पुनर्वापर. कपाटात लहान लहान वस्तू असे मोजे, रुमाल, अंतर्वस्त्र किंवा बेल्ट ठेवण्याचे बाजारातून महागडे प्लास्टिक ऑर्गनाईज विकत आणू नका. आपल्या घरात ऑनलाईन शॉपिंगचे पृष्ठाचे बॉक्स किंवा बुटाचे रिकामे बॉक्स पडून असतात. त्या बॉक्सला बाहेरून एखादा छानसा गिफ्ट पेपर किंवा जुना वॉलपेपर लावा. ते बॉक्स कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवा. त्यात रुमाल, मोजे स्वतंत्र ठेवा. त्यामुळे शून्य बजेटमध्ये कपाट तयार होतात आणि लहान वस्तू ऐनवेळी सहज सापडतात. 7. डेली वेअर, पार्टी वेअर. अचूक वर्गीकरण. कपाटाची रचना करताना कपड्याचे वर्गीकरण हाताशी असण्यानुसार करा. रोजच्या घरगुती वापरणारे कपडे, नाईट किंवा ऑफिसचे कपडे कपाटाच्या अशा कप्प्यात ठेवा जिथे तुमचा हात सहज पोचू शकतो. जर जड कपडे आहेत
हे सणासुदी साड्या, हिरव्याचे स्वेटर किंवा लग्नाचे वस्त्र हे वर्षभरातून 2-3 वेळा लागतात. ती कपडे कपाटाच्या वरच्या कप्प्यात किंवा आतील बाजूला व्यवस्थित रचून ठेवा. त्यामुळे रोजचे कपडे करताना भारी कपड्यांना हात लागणार नाही आणि पसारा होणार नाही. 8. ओढणी आणि स्कार्फसाठी बँगल हॅक. ड्रेसच्या ओढण्या, स्कार्फ किंवा मिस्टरांचे टाय कपाटात कुठे ठेवल्यास घड्या विस्कटतात आणि ते चुरळा जातात. त्यासाठी एक साधा हँगर घ्या. त्यात तुमच्याकडे जुन्या प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या 7 ते 8 बांगड्या हँगरच्या आडव्या पट्टीवर वेल्वेट किंवा दोऱ्याच्या पक्क्या बांधून घ्या. आता प्रत्येक बांगडीच्या वर्तुळात एक ओढणी आणि स्कार्फ लटकून ठेवा. त्यामुळे एकाच हँगरमध्ये तुमचे 7 ते 8 ओढण्या अतिशय सुंदर आणि चुरळता राहील. हा ऑर्गनायझिंग दिसण्यासाठी खूप आकर्षक वाटेल. 9. बेडशीट आणि पिलो कव्हर्सची सोपी जोडी. अनेकदा जुनी बेडशीट कपाटातून काढताना त्याची मॅचिंग पिलो कव्हर्स, उशीचे कव्हर्स कपाटाच्या कोपऱ्यात कुठेही गहाळ ठेवतात. त्यावर एक अतिशय सोपी ट्रिक म्हणजे तुम्ही बेडशीटची पूर्ण घडी घाला तेव्हा त्याचे एक पिलो कव्हर बेडशीटच्या आत ठेवा आणि दुसऱ्या बाजूने बेडशीट पहिले कव्हर दुसऱ्या पिलो कव्हरच्या आत सरकून ठेवा. त्यामुळे संपूर्ण बेडशीट एक छोट्या चौकोनी पॅक तयार होईल. तेव्हा तुम्हाला बेडशीट बदलायचं असेल तेव्हा फक्त एक पॅक काढा. तुमचा बेडशीट आणि दोन्ही कव्हर एकत्र मिळेल. 10. कपाटातील सुवासिक आणि कीटकयुक्त ट्रिक्स. कपडे कितीही स्वच्छ धुतले असले तरी कपाट दीर्घकाळ बंद राहिल्यामुळे कपाटात एक प्रकारचा कुबट आणि दमट वास येऊ लागतो. तसेच कपड्यांना कसर आणि बारीक कीड लागण्याचा धोका असतो. त्यासाठी कपाटाच्या कोपऱ्यात महागडे ओडिनियन ठेवण्याऐवजी एक सुती छोट्या कपड्यात कापुराच्या वड्या, 4 ते 5 लवंगा आणि थोडी वाळवलेली पुदिना पाने घालून छोटी पोटली तयार करा. ही पोटली कपाटाच्या कोपऱ्यात ठेवा. कापूर आणि लवंगामुळे कपाटात कीड व झुरडे येत नाहीत आणि कपाटे नेहमी फ्रेश आणि सुवासित राहतात. ते कपाट साडी ऑर्गनायझेशनचे 10 थेट नियम तुमच्या कपाटाला पसारा कायमचा संपून कमी जागेत जास्त कपडे ठेवण्यास मदत करेल. शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी वेळ काढून हे नक्की कामे करा. तुमचे कपाट नेहमी शोरूमसारखे नीटनेटके दिसेल. तुम्हाला या 10 ट्रिक्सपैकी कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली असेल ते मला नक्की सांगा आणि आधी कोणती ट्राय करणार आहात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक मैत्रिणीला सखीला आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना कपाट मॅनेजमेंटचा फायदा होईल. आणि आपल्या सखी मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटनवर क्लिक करून आताच नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच थेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.